कांदा विकण्यासाठी लासलगाव मार्केट कमिटीमध्ये आले आहोत। आज अक्षरशः 1100-1200 हे माल विकत आहे। हे माल मागच्या आठवड्यात 3-3.5-4 हजार रुपये विकत होते। तेच माल आज 1100-1200 विकत आहे। खूप वाईट परिस्थिती झाली आहे। सरकारने जो निर्यात शुल्क आहे तो ड्यूटी ती आता मला तर वाटतं 20% आहे। ती निर्यात शुल्क 0 केली पाहिजे, म्हणजे शेतकऱ्याला नफा होईल अशी ही आमची चांदवड तालुका असो, इतर निफाड तालुका असो, सगळा कांदा जो तालुका आहे यांच्यातर्फे सरकारला ही आमची मागणी आहे की ड्यूटी कमी करावी। माझे नाव दादा रामभाऊ कोकणे, राहणार वाकी बुद्रुक। आज मी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीस आणला आहे। तर आज कांद्याचे भाव आहे साधारणतः 1000 ते 1200-1300 रुपये। याच्या आधी आणलेला कांदा होता जवळजवळ 3 ते 3.5-4 हजार रुपये। तर एका क्विंटल मागा आज कमीत कमी माझ्या मते म्हणजे 2 ते 2.5 हजार रुपयांना घट आलेली आहे। तर आज या 1000-1200 रुपयामध्ये आजच्या खादीचा भाव, पिकाचा भाव, तणनाशकचा भाव याच्यात आम्हाला काहीच परवडत नाही। अक्षरशः म्हणजे कांद्याला क्विंटलला 2000पेक्षा पुढे जास्त भाव पडतोय। तर आज या 1000-1200 मध्ये आमची मजुरीसुद्धा सुटत नाही आणि कांदा लागणीला काय भाव आणि काढायला काय भाव, औषधाचे फवारे काय, खादीची गोणीसुद्धा 1700 ते 1800 कमी नाही। तर याच्यात आमचा उत्पन्न खर्चसुद्धा निघत नाही। तरी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने एकच मागणी आहे की केंद्र सरकार हे मायबाप असतं, मायबापाकडे आमची एकच मागणी आहे की आमच्या कांद्याला आज 2 ते 2.5 हजार रुपये अनुदान देण्यात यावा। अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांना ही आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि ती लवकरात होईल। जर केंद्र सरकारने लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर अक्षरशः आम्हाला शेतकऱ्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही। एवढीच माझी केंद्र सरकारकडे कळकळीची आणि विनंती आहे। नाशिक जिल्ह्यातील तसंच देशांतर्गत असलेल्या सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांद्याची मोठी आवक येत असल्या कारणाने कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण झाल्याचं चित्र आपण लासलगाव बाजार समितीमध्ये या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक जी आहे तर ती दाखल झालेली आहे। आपण पाहू शकतात का या ठिकाणी आज सकाळच्या सत्रामध्ये साधारण 900 वाहनामधून या ठिकाणी जो आहे तर शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्रीसाठी आणलेला आहे आणि या ठिकाणी कांद्याचे लिलाव सुरू आहेत। आज जर बघितलं तर आपण 900 वाहनातून आलेल्या कांद्याला आज जास्तीत जास्त 2300 रुपये इतका, तर सरासरी 1500 ते 1600 रुपये इतका बाजारभाव मिळत आहेत। आणि याच्यामुळे जर आपण नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्यांमधील आवक जर कांद्याची आवक बघितली तर साधारण 2 लाख क्विंटलच्या जवळपास कांद्याची आवक होत असते आणि गेल्या 15 दिवसामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये साधारण 2500 रुपयाची इतकी मोठी घसरण झालेली आहे। त्याच्यामुळे जर या 15 दिवसांमध्ये जर विचार केला तर अंदाजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 60 कोटी रुपयांचा इतका मोठा जो आहे तर तो फटका बसल्याचं एकंदरीत या कांद्याच्या होणाऱ्या आवकेतून चित्र दिसत आहेत। त्याच्यामुळे कांद्याचे जे बाजारभाव आहे तर ही घसरण थांबवण्यासाठी केंद्र सरकारने 20% निर्यात शुल्क जे आहे तर ते हटवलं पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल विक्री झालेल्या कांद्याला 2000 रुपये, विक्री होणाऱ्या कांद्याला सुद्धा 2000 रुपये अनुदान द्या अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।